शेतकऱ्यांच्या बाबतीत जो खऱ्या अर्थाने हा शेतकरी तरला पाहिजे, जगला पाहिजे, या भूमिकेतून या अर्थसंकल्पाचं केंद्रभूत विचार शेतकऱ्यांना ठेवून 2026-27चा अर्थसंकल्प एकीकडे शेतकरी खऱ्या अर्थाने ताकदवान झाला पाहिजे, दुसरीकडे प्रगतिशील आणि शाश्वत सर्वसमावेशक सुशासन मजबूत करणारा, या राज्यातील शेतकरी, महिला, युवा, बेरोजगार या सर्वांना, सर्व अनुसूचित जाती जमाती घटकांना पायाभूत सोयी सुविधा या राज्यातील ग्रामीण भागाच्या पायाभूत सोयी सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक घटकाला, वर्गाला बरोबर घेऊन या राज्याला प्रगतीशीलकडे नेणारा आणि निश्चितच मोठ्या प्रमाणात सर्वसाधारण माणसाला संतुष्ट करणारा हा अर्थसंकल्प आज आपल्या सर्व पत्रकार मित्रांसोबत मी खऱ्या अर्थानं प्रकट करतोय आणि तो आपल्या समोर ठेवतो. या हिंगोली जिल्ह्यात आपण सर्व पत्रकार मित्रांनी हा अर्थसंकल्प जो आज आम्ही आपल्या समोर वाचतोय, सादर करतोय, तो सर्वीकडे प्रसारित करावा ही भावना आपल्याकडनं अपेक्षित करून आपल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद करतो की आपण पत्रकार परिषदेला आलात. आजच्या या पत्रकार परिषदेला माझ्याबरोबर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जी आमदार प्रज्ञाताई सातव, माजी जिल्हा कोषाध्यक्ष फुलाजी शिंदे, बाबूरावजी भांगर, शशिकांत वडकुते, मिलिंद जैन, पप्पू चव्हाण आज आपल्यासमोर हा अर्थसंकल्प घेऊन आलेले आहे. निश्चितपणे तुम्हाला एक प्रत मी देणारच आहे, परंतु या अर्थसंकल्पनामध्ये ज्या पद्धतीने या अर्थसंकल्पनाचा केंद्रबिंदू काय आहे, या अर्थसंकल्पनाचा केंद्रबिंदू या राज्याचा शेतकरी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने कर्जमाफी योजना 2 लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनाची घोषणा, तसेच जे शेतकरी बँकेचे नियमित कर्ज परतावा पूर्णपणे करतात त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपये, तसंच शेतकऱ्यांना मोफत वीज ही भूमिका लक्षात घेऊन 20,000 कोटीची तरतूद तेवढी न राहता ती 32 ते 33,000 कोटीच्या तरतुदीपर्यंत नेण्याचं काम या सरकारमध्ये केलं. सौर पंप प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतीपर्यंत कसा पोहोचेल या भूमिकेला घेऊन राज्य सरकारने त्या बाबतीत शेतकऱ्यांना सातत्याने पाणी चाललं पाहिजे, वीज गेली नाही पाहिजे या भूमिकेतून सौर पंपाला अनुदानित करण्याची भूमिका घेऊन ते शेतकऱ्यांच्या जमिनीपर्यंत जाण्याचं काम खऱ्या अर्थानं या अर्थसंकल्पात घेण्यात आलं आणि त्याच्यामुळंच हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या भोवती फिरणारा अर्थसंकल्प आहे. आणि त्यामुळंच दुसऱ्या पद्धतीने सुद्धा जे या राज्याच्या अर्थसंकल्पनामध्ये समाज घटकाला अनुसरून शेती, उद्योग, सेवा, ऊर्जा, शिक्षण, सिंचन, पायाभूत सोयी सुविधा
अशा सर्व क्षेत्राचा विकासाचा मार्ग दाखवण्याचा अर्थसंकल्पनामध्ये म्हणजे सर्वसामान्याला खऱ्या अर्थानं ताकद देण्याचं, स्वावलंबनपणे त्याला उभं करण्याचं काम या अर्थसंकल्पनामधून करण्याचं आपल्या सरकारनं ठरवलेलं आहे. आणि त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने जे काही विषय या अर्थसंकल्पनात घेतले, मग ते पांदण रस्त्याचे असो किंवा गावोगावातले सिमेंट रस्ते असो, महामार्ग असो किंवा मेट्रो ट्रेनचे रस्ते असो, शहर प्रगतीकडे नेणं असो, ग्रामीण भागातलं रस्त्यांचं जाळं खऱ्या अर्थानं विकसित करून ग्रामीण भागाला खऱ्या अर्थानं प्रगतीशीलकडे नेण्याकडे कल या सरकारने या अर्थसंकल्पनात घोषित केलेला आहे. जवळपास या अर्थसंकल्पनामध्ये जो मराठवाड्यामध्ये दुष्काळ होता, एरवी महाराष्ट्रामध्ये जो दुष्काळ होता, वेगवेगळ्या ठिकाणी आपण कृष्णा खोऱ्यातील पाणी हे दुष्काळ भागात कसं वळवता येईल त्या भूमिकेतून बराचसा अर्थसंकल्पनामध्ये तरतुदी निर्माण केल्या. नदी जोड प्रकल्प केले गेले. जिथं सातत्याचा दुष्काळ आहे तिथं नदीजोड प्रकल्पातून तो भाग कसा पाण्याखाली आणता येईल या भूमिकेतून या अर्थसंकल्पनामध्ये तरतूद करण्यात आलेली. शहरी भागातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी मेट्रोचं नेटवर्क 1200 किलोमीटरचं मेट्रोचं नेटवर्क तयार केलं. त्यामध्ये मुंबई विमानतळ ते नवी मुंबई मेट्रोसाठी जवळपास 22,862 कोटीचं हे तरतूद याच्यात करण्यात आलेली आहे. निश्चितपणे अमृतकाल विकास रस्ता योजना खऱ्या अर्थानं बारीक बारीक रस्ते लोकांना खऱ्या अर्थानं दळणवळणाची साधने ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत ती गतिमानतेने चालावी या भूमिकेतून अमृतकाल योजना काढून त्याच्यामध्ये तरतूद करून ती शहर ते ग्रामीण भाग जोडण्याच्या वेगवेगळ्या माध्यमातून आणि ग्रामीण भागातील शेतीपर्यंत जाणारे पांदण रस्ते मग ते नवीन मुख्यमंत्री योजनेच्या माध्यमातून हो किंवा या अमृतकाल योजनेच्या माध्यमातून हो, ते भरीव असं तरतूद रस्त्यांसाठी दळणवळणाच्या साधनेसाठी केलेली आहे आणि ग्रामसभा योजनेतूनही केलेली आहे. आणि मग त्याच्यात छोट्या छोट्या वाड्या वस्त्या तांडे यांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं हा रस्त्याचं जाळं विकसित करण्याचं काम या अर्थसंकल्पनामध्ये केलेलं आहे. निश्चितपणे जे आपली लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी भरीव तरतूद केली. अंगणवाडी सेविकांना आर्थिक नियोजनाबाबत प्रशिक्षण देण्याचं काम सुद्धा केलं. एकल महिला धोरण निश्चितपणे महिला ही या राज्याची महिला स्वावलंबी झाली पाहिजे. ती खऱ्या अर्थानं सबलीकरण करण्याकडे तिला नेता आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तिचं सबलीकरण तिची स्वावलंबीपणा हे जास्त तरतूद त्याच्यामुळं या लाडक्या बहिणीला जी आता होते त्याच्यापेक्षा काही जास्त देता येते का आणखी लाडक्या बहिणीला या भूमिकेतून तिला स्वावलंबी करण्याच्या भूमिकेतून मोठी तरतूद सुद्धा या अर्थसंकल्पनात केले. या अर्थसंकल्पनात नुसतं एका घटकाला धरून काम नाही केलं. आता तुम्हाला सांगता येईल देव देश धर्म संस्कृती या चारही बाबींकडे लक्ष देऊन आमचा वारसा काय, आमची संस्कृती काय आणि त्या धोरणानं त्या वारसा आणि संस्कृती जपल्या गेल्या पाहिजे. वारसाला जपलं गेलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को यादीतील 12 किल्ल्यांचा वारसा जतन करण्यासाठी तरतूद करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथील स्मारक, पानिपत हरियाणा येथील कालाअंब येथील मराठा शौर्य स्मारकासाठी तरतूद करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचा वासोटा किल्ला, मुनावळे ते वासोटे किल्ला रोपवे प्रकल्प हाती घेण्यात आला.
छत्रपती संभाजी महाराजांच्या मौजे तुळापूर स्मारकाचे काम 2026 पर्यंत त्याच्यासाठी तरतूद करण्यात आली आणि वडूबुद्रुक येथील समाधी स्थळाचं कामही त्याच्यात घेण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर स्मारकाचा नियोजन आराखडाही यासाठी तरतूद करण्यात आली आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची 200वी जयंती आहे त्याच्यासाठी विशेष तरतूद करण्यात आली. हे बघा, या राज्याला खऱ्या अर्थानं प्रेरणा देणारी संत महानते महात्मे क्रांतिकारक यांचा वारसा, यांची परंपरा, यांची संस्कृती आमच्या राज्याला लाभलेली, त्या संस्कृतीचं जतन झालं पाहिजे, तिचं संवर्धन झालं पाहिजे. या भूमिकेला धरून सुद्धा आम्ही निश्चितपणे वारसा आणि परंपरा संस्कृती याला कामं केली. ज्योतिर्लिंगाची विकास कामं, महानुभवपंथीय विविध धार्मिक स्थळाच्या ठिकाणाचं सुविधा संवर्धन, FTDCच्या आणि बऱ्याच वेळेस पर्यटन क्षेत्राला सुद्धा मोठ्या प्रमाणात भरीव अशी तरतूद पर्यटन क्षेत्रासाठी केली. हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं आमच्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज ही पवित्र भूमी हिंगोली संत नामदेवांची आहे आणि त्यामुळे संतांचा, पराक्रमी महात्म्यांचा हा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राची प्रेरणा आमची या पराक्रमी महात्म्यांना आणि संतांमुळे आम्हाला मिळते, तर त्यांचं संवर्धन निश्चितपणे आम्ही करतोय. तेवढ्यावर थांबलं नाही तर खऱ्या अर्थाने या राज्यातला आदिवासी, या राज्यातला अनुसूचित जातीतला घटक, या राज्यातला 18 पगड जातीतला माणूस खऱ्या अर्थाने या माणसाला कुठे ताकद देता येईल का? यांच्या घटकाला कुठेतरी यांचं संवर्धन करता येईल का? आणि म्हणून अनुसूचित जाती घटकासाठी 23,150 कोटी रुपये दिले गेले. खऱ्या अर्थानं आदिवासी घटकासाठी 21,700 कोटी रुपये तरतूद करण्यात आली. ओबीसी, धनगर, गोवारी घटकासाठी भरीव तरतूद करण्यात आली आणि जे महामंडळ सक्षम करण्या समाजाच्या दृष्टिकोनातून, समाजातल्या त्या प्रत्येक व्यक्तीला सक्षम करण्याच्या भूमिकेतून जे महामंडळ बनवले, सारथी असो, भारती असो, आरटी असो, TRTI असो, महाज्योती असो, वनारटी असो, अमृत असो, मारटी असो, यांच्यासाठी यांच्यातून खऱ्या अर्थानं त्या वर्गातल्या लोकांना शिष्यवृत्ती मिळते, शिक्षणाला खऱ्या अर्थानं त्यांना जोड मिळते. याच्यातून तो शिक्षणातून स्वावलंबी होऊन तो पुढे नोकरीला लागतो आणि या भूमिकेतून याच्यातून प्रशिक्षणार्थ विद्यार्थी तयार होतात. म्हणून या संस्थेनं भरीव तरतूद करण्याचं काम यावेळेस केलं. एक जो समाजापासून एक वर्ग वंचित होता, तृतीय पंथाचा, त्या वर्गाला सुद्धा संवर्धन करण्यासाठी, विकास करण्यासाठी, स्वयंरोजगारामध्ये त्यांना खऱ्या अर्थानं त्या धारवारेमध्ये आणण्याकरता त्यांचंही संवर्धन करण्याच्या भूमिकेतून याला तरतूद केली. बरेचशा गोष्टी सांगता येईल. चर्मकला डिझाईन उत्पादन अद्ययावत केंद्र मुंबईत करणार आहे. हे बघा, छोटे छोटे व्यवसाय करणारे आमचे पारंपरिक व्यावसायिक माणसं आपण आहोत. त्या व्यवसायाला अनुसरून त्या समाजाचा जो व्यवसाय आहे त्याला अनुसरून असलेल्या व्यक्तीला काही ताकद देता येईल का? आणि म्हणून चर्मकला योजनेसाठी केंद्र बनवण्याचं, त्याला भरीव तरतूद देण्याचं काम या राज्य सरकारने केलं. निश्चितपणे या राज्यामध्ये नुसतंच पायाभूत सोयी सुविधाकडे लक्ष नाही दिलं गेलं, पण माणसाच्या प्रत्येक घटकाच्या आणि वर्गाच्या माणसाकडे, त्याच्या आरोग्याकडे लक्ष देण्याचं काम केलं. मग ते ग्रामीण भागातल्या व्यक्तीचं आरोग्य असो का शहरी भागातल्या व्यक्तीचं आरोग्य असो. आणि त्यामुळे राज्यातील 29 महानगरपालिका, 247 नगरपालिका, 147 नगर पंचायती, अनेक पंचायत समिती सार्वजनिक आरोग्याच्या सर्वकष उन्नतीसाठी एम्स IMAच्या धर्तीवर उच्च गुणवत्तेचे प्रशिक्षण संशोधन खऱ्या अर्थानं सुरू करण्याचं काम केलं. महाराष्ट्र आरोग्य सार्वजनिक संस्था स्थापन करण्याचं काम आपण याच्यातून करतो. कर्करोग, मधुमेह, हृदयविकार यासारख्या आजाराचं निदान करण्यासाठी आशियाई विकास बँकेच्या मदतीतून ग्रामीण भागासाठी 4,500 कोटीची प्रगती योजना
आरोग्यासाठी, फक्त ग्रामीण भागाच्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी ही योजनेची तरतूद या राज्य सरकारने या अर्थसंकल्पात केली. राज्यातील डिजिटल सार्वजनिक आरोग्य परिसर संस्था निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र डिजिटल आरोग्य तंत्रज्ञान अभियान राबविणार. ही सगळी अभियानं यासाठी की गावातला माणूस त्याला ताबडतोब त्याच्या आजाराला इलाज झाला पाहिजे. जसं शेतीच्या आजाराला ताबडतोब आपण इलाज करतो, पण त्या शेतकऱ्याचा आजार ताबडतोब नष्ट झाला पाहिजे, त्याला ताबडतोब सुविधा मिळाल्यासाठी याच्यासाठी डिजिटल गोष्टी सुद्धा काही करण्यात आल्या. 35 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 महाविद्यालयाची कामे विविध टप्प्यावर म्हणजे नवीन महाविद्यालय तयार करून खऱ्या अर्थानं ही सुविधा विद्यार्थ्यांकरता आणि विद्यार्थ्यांच्या मार्फतून त्या जे पेशंट आहे, शेतकरी आहे, त्या कामगार आहे, यांना ती सुविधा मिळावी भूमिका आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना उपचारासाठी 1,356 वरून 2,399 रुग्णालयाची संख्या 1,792 वरून 4,537 अशा 9 प्रकारच्या अवयव प्रत्यारोपणाच्या उपचारासाठी 22 लाखापर्यंतचा खर्च राज्य आयोग सोसायटीच्या राखीव निधीतून करणार, म्हणजे मोफत करणार त्याच्या निधीची तरतूद सांगितली. पण सर्वसामान्य माणसाला आरोग्याला अडचणी येऊ नये, त्याची आरोग्याची काळजी म्हणून ही भूमिका या अर्थसंकल्पनात राज्य सरकारने घेतली. शेवटी या आरोग्यामध्ये भरपूर काही असं आहे, मी तुम्हाला ती नोट देईल, तुम्ही त्या. आणि शेवटी नुसते शेतकरी